नमस्कार, नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत. आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे. तुम्हालाही जर वारंवार सर्दी होत असेल, सतत छातीत घरघर होतंय किंवा शिट्टी वाजल्यासारखा आवाज येतोय, अस्थमा आहे, वारंवार तुम्हाला श्वासनलिकेला सूज येतेय, घसा लाल होतोय, ॲलर्जी, सायनस हे सगळे त्रास जर होत असतील तर तुमच्यासाठी आज एक रामबाण सोल्युशन मी घेऊन आलेले आहे. आणि याच प्रोडक्टची मी सविस्तर माहिती आणि प्रोडक्टविषयी तुम्ही वारंवार विचारलेल्या प्रश्नांची उत्तरच मी तुम्हाला इथे देणार आहे. यापूर्वी देखील या प्रोडक्टवर मी एक व्हिडिओ केला होता आणि त्यावरच तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मी इथे इन्क्लूड केलेली आहेत. आपल्याला वारंवार सर्दी, खोकला किंवा तत्सम जे आजार होतात यावर एक रामबाण सोल्युशन आहे, ते म्हणजे उज्ज्वला आयुर्वेदाश्रमचं खोनोल सिरप आणि त्याचबरोबर उज्ज्वला आयुर्वेदाश्रमच्या ॲस्थेकॉन कॅप्सूल्स. आता हे जे कॉम्बो आहे ना, हे आपल्या सर्दीच्या म्हणजे कफाच्या सर्व आजारांवर आपल्याला मदत करतं. कसं मदत करतं, यात कुठल्या कुठल्या वनस्पती आहे आणि या संदर्भात तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण बघूया. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. हजारो वर्षापूर्वी आयुर्वेदाने सांगितलेल्या वनस्पती जसं की पिंपळफळ, ओवा, कुलिंगमुळे, अडुळसा, कंटकारीमुळे हे सगळं आपल्याला ॲस्थेकॉन कॅप्सूल या एका प्रोडक्टमध्ये एवढ्या सगळ्या वनौषधी आपल्याला मिळतात आणि या सगळ्या वनौषधी आपल्या कफाच्या सर्व विकारांवर अतिशय गुणकारी आयुर्वेदाने सांगितलेले आहेत. पिंपळाचं जे फळ आहे हे आपल्या फुफ्फुसांना बळकटी देतं, मिनी इन्हेलर म्हणूनच हे काम करतं, जम्स विरुद्ध फाईट करतं आणि सोबत कफ कमी करायला देखील मदत करतं. कुलिंग मुळं जी आहेत ही आपल्या घशातील खवखव कमी करतं आणि कफ जो आपला आहे हा पातळ करायला आपल्याला मदत करतं. अडुळसा पूर्वापारपासून श्वासनलिकेची सूज कमी करायला मदत करतं असं मानलं जातं. कंटकारी जे आहे ना, हे छातीतलं कंजेशन, खूप कफ साठला असेल, श्वास घेता येत नसेल तर हे ब्लॉकेज दूर करायला मदत करतं आणि आपला जो श्वासोच्छ्वास आहे, आपलं ब्रीदिंग सहज सुलभ करायला कंटकारी आपल्याला मदत करतं. आता या सगळ्या झाल्या ॲस्थेकॉनमध्ये असलेल्या वनौषधीविषयी. आता बघूया खोनोलमध्ये नक्की काय आहे. खोनोलमध्ये हळद, अडुळसा, सुंठ, तुळस या सगळ्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं या आपल्या फुफ्फुसांना बळकटी देतात. तुळशीमधल्या अँटीमायक्रोबियल, अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज ज्या आहेत, अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टीजमुळे आपले व्हायरस, बॅक्टेरिया विरुद्ध फाईट करतं आणि हे अतिशय छान औषध आपल्याला उज्ज्वला आयुर्वेदाश्रमने विदाऊट केमिकल्स फक्त वनौषधींनी बनलेले हे औषध उपलब्ध करून दिलेलं आहे. सुंठीमध्ये आल्याच्या तुलनेमध्ये जिंजेरॉल नावाचा औषधी घटक हा जास्त असतो, त्यामुळं हे औषध अधिक परिणामकारक बनतं. छातीत जे काही कंजेशन वगैरे तुमच्या झालं असेल ते ब्लॉकेज दूर करायला हे मदत करतं. आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅकची पूर्ण हेल्थ सुधारण्यासाठी कफ रिलेटेड कुठलाही आजार, ब्रॉन्कायटिस असेल, ॲस्थमा असेल, सायनस असेल, तुम्हाला धाप लागत असेल, ब्लॉक, कंजेशन या गोष्टी सगळ्या बऱ्या करायला हे औषध आपल्याला मदत करतं. आणि म्हणूनच या सर्व गुणकारी औषधींमुळेच हे कॉम्बो अतिशय स्पेशल बनतं, कारण यात केमिकल्स कुठलेच नाही आणि आयुर्वेदाने सांगितलेले सर्व घटक जे कफ विकारावर मदत करतात ते सगळे असल्यामुळे इव्हन आता फुफ्फुसांची हेल्थ वाढवणं पण खूप गरजेचं आहे, कारण हवेची क्वालिटी पुण्यासारख्या ठिकाणी अतिशय प्रदूषित हवा असते, त्यामुळे फुफ्फुसं कमजोर होतात, त्याच्यामध्ये अतिशय संक्रमण होतं आणि या सगळ्या गोष्टींमुळे फुफ्फुसांची बळकटी सुधारण्यासाठी देखील हे औषध अतिशय महत्त्वपूर्ण आहे. चला तर मग वन बाय वन आता प्रश्न घेऊयात. पहिला प्रश्न हा नेहमी विचारलेला आहे, तो म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये, गरोदरपणात हे औषध घेतलं तर चालतं का? तर हो, गरोदरपणात देखील हे औषध चालतं. लहान मुलांना हे सिरप देऊ शकतो का? तर हो, 2 वर्षांवरील लहान मुलांना हे सिरप आपण देऊ शकतो. अजून एक प्रश्न, आमची इतर ॲलोपॅथिक औषधं चालू आहेत सर्दी, खोकला, कंजेशनवर, तर हे औषध घेऊ शकतो का? नक्कीच, इतर ॲलोपॅथिक औषधं चालू असतील तरी देखील हे औषध तुम्ही घेऊ शकता. आम्ही खेड्यात राहतो, आमच्यापर्यंत हे औषध येईल का? नक्कीच. तुम्ही फक्त स्क्रीनवर डिस्प्ले केलेल्या नंबरवर फोन करून ऑर्डर दिली तरी देखील तुम्हाला हे औषध घरपोच मिळेल. ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन ऑर्डर करणं देखील खूप सोपं आहे. तुमच्या पत्त्यावर, तुम्ही कुठल्याही खेड्यात राहत असाल
तरी देखील हे औषध मिळेल. हे औषध विकत घेण्यासाठी वेबसाईट आहे www.ujjwalaayurvedashram.in आणि नंबर देखील देते. आणि हे औषध तुम्हाला ॲमेझॉन, मिशो, फ्लिपकार्टवर सुद्धा अवेलेबल आहे. पुढचा प्रश्न, छाती गच्च होते, पित्त पण खूप होतं, तर या औषधाने पित्त तर नाही ना होणार? बिलकुल नाही. तरी देखील तुम्ही हे औषध घेऊन बघा. छाती मोकळी होईल आणि पित्त देखील कमी होईल. अजून एक प्रश्न विचारला होता, तो म्हणजे माझा आवाज आणि व्होकल कॉर्ड सुधारण्यासाठी या औषधाची मदत होईल का? ही सर्व औषधे आपल्या श्वसन संस्थेचं आरोग्य, ओव्हरऑल आरोग्य सुधारणार आहेत आणि म्हणूनच तुमचा रेस्पिरेटरी संपूर्ण ट्रॅक हेल्दी होण्यासाठी हे औषध तुम्हाला मदत करेल. हा ऑप्शन व्हायरल इन्फेक्शनवर मदत करतो का? नक्कीच. ही सगळी औषधं अँटीमायक्रोबियल आहेत आणि नक्कीच तुम्हाला व्हायरल इन्फेक्शनसाठी सुद्धा याची मदत होणार आहे. यातली हळद पित्त वाढवेल का? हळद पित्तवर्धक आहे. नक्कीच वाढवणार नाही जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे म्हणजे जेवणानंतर याचं सेवन केलं तर. अजून एक प्रश्न होता, माझं बाळ 7 महिन्यांचं आहे, त्याला मी हे औषध देऊ का? तर नको, 7 महिन्यांच्या बाळाला हे औषध देऊ नका. 2 वर्षांवरील बाळांना तुम्ही हे औषध देऊ शकता. अजून एक प्रश्न विचारला जातो, मेडिकलमध्ये हे औषध मिळेल का? तर अजून जवळच्या मेडिकलमध्ये हे उपलब्ध नसेल तर आत्ता तुम्हाला हे फक्त ऑनलाईन परचेस करता येईल. ॲमेझॉन, मिशो, फ्लिपकार्ट आणि ujjwalaayurvedashram.in या वेबसाईटवरून तुम्हाला हे परचेस करता येईल. हे सिरप आणि कॅप्सूल घ्यायचं कसं, सेवन कसं करायचं? 5 ml सिरप दिवसातून 3दा जेवणानंतर घ्यायचं आहे आणि 2-2 कॅप्सूल दिवसातून 2दा जेवणानंतर घ्यायच्यात. सिरप आणि कॅप्सूलमध्ये साधारण 20 मिनिटं ते अर्ध्या तासाचं अंतर ठेवा. याविषयी अजून काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि अस्थमा किंवा छातीत तुमच्या खूप त्रास होत असेल तर खोनॉल आणि ॲस्थेकॉन कॅप्सूल्स नक्की सेवन करा. उज्ज्वला आयुर्वेद आश्रमचं फ्री डॉक्टर कन्सल्टेशन अवेलेबल आहे, तर तुम्ही त्यांचं फ्री कन्सल्टेशन घ्या आणि ही औषधं विकत घ्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा, म्हणजे इतरांनाही या औषधांचा फायदा होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. थँक्यू.